राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत सोलापूर शहरासाठी 50,000 आणि ग्रामीणसाठी 3 लाख धान्य इष्टांक वाढवावा अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली। राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित राहावं लागू नये यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देऊन सोलापूर शहर आणि ग्रामीण भागासाठी वाढीव इष्टांक मंजूर करण्याची मागणी केली। त्यांनी निवेदनात म्हटलं आहे की शासन निर्णयान्वये सोलापूर शहरासाठी प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत 5,15,994 तर सोलापूर ग्रामीणसाठी 16,25,234 इतका इष्टांक निश्चित करण्यात आला आहे। मात्र शासनाकडून देण्यात आलेला हा इष्टांक अत्यंत कमी असल्यानं मोठ्या प्रमाणात पात्र लाभार्थी धान्यापासून वंचित राहत असल्याच्या तक्रारी रेशन कार्ड धारकांकडून सातत्यानं मिळत असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे। सद्यस्थितीत सोलापूर शहरात इष्टांक शून्य असल्याचं दिसून येत असून सोलापूर ग्रामीणमधील 11 तालुक्यांमध्ये केवळ 17,660 इतकाच इष्टांक शिल्लक आहे। त्यामुळं अनेक पात्र कुटुंबांना प्राधान्य कुटुंब योजनेचा लाभ मिळू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरासाठी 50,000 तर सोलापूर ग्रामीणसाठी 3 लाख इतका वाढीव इष्टांक तातडीनं मंजूर करण्यात यावा अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे। तसंच सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील संबंधित माहितीही निवेदनासोबत शासनाकडे सादर करण्यात आली आहे।